येळकोट येळकोट जय मल्हार। नमस्कार मित्रांनो, मी आहे सोनाली आणि तुम्ही पाहत आहात आपले चॅनल कथागुरू। बाळूमामांच्या यशानंतर कथागुरू घेऊन येत आहे महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा यांची विशेष मालिका। खंडोबा हे नाव कसं पडलं, एका लहान बालकाने साक्षात कैलासावर महादेवांना कसं हरवलं होतं आणि खंडोबाच्या जन्मामागे नक्की काय गुपित दडले, चला आज उलगडूया भाग 1 मध्ये। कैलासावरील ती अद्भुत लढाई। मित्रांनो, जेव्हा महादेवांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला तेव्हा सुरुवातीला ते एका तेजस्वी बालकाच्या रूपात प्रकट झाले। एकदा कैलासावर खेळता खेळता या बालकाने साक्षात महादेवांनाच युद्धासाठी आव्हान दिले। पिता आणि पुत्रातील हे युद्ध पाहून अवघं ब्रह्मांड थक्क झालं। खेळता खेळता त्या बालकाने महादेवांच्या त्रिशूलाला आपल्या एका प्रहाराने थोपवून धरलं। तेव्हा महादेवांनी हसून त्या बालकाला कवटाळलं आणि घोषित केलं की हा माझा 11वा रुद्र अवतार आहे। पण त्यांना खंडोबा हे नाव कसं मिळालं? ज्यावेळी राक्षसांचा विनाश करण्यासाठी महादेवांनी त्यांना एक अमोघ शस्त्र दिलं, ते शस्त्र होतं खंडा। खंडा म्हणजे एक विशाल आणि अजय तलवार। हातात खंडा धारण करतो तो खंडोबा। या तलवारीच्या एका प्रहाराने मणी आणि मल्ल यासारख्या बलाढ्य राक्षसांचेही तुकडे होणार होते। म्हणूनच खंडोबांना आपण खंडेराय किंवा मल्हारी मार्तंड म्हणून ओळखतो। हातात खंडा आला, 7 कोट सैन्य सज्ज झालं। पण मणी आणि मल्ल या राक्षसांनी नक्की काय पाप केलं होतं की खंडोबांना जेजुरीच्या गडावर उतरावं लागलं? येळकोट येळकोट जय मल्हार का म्हणतात आणि भंडाऱ्याची उधळण कशी चालू झाली, हे सर्व आपण पाहणार आहोत पुढच्या भागात। तर मित्रांनो, भाग 2 पाहण्यासाठी आत्ताच कथागुरूला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय मल्हार नक्की लिहा। येळकोट येळकोट जय मल्हार।